रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. स्वामी म्हणतात, प्रत्येक माणसाच्या मनाची शांतता कधी कधी सगळ्यात मोठे ओझे ते असते जे आपण आपल्या मनात दाबून ठेवतो. लोक चेहऱ्यावरचा आनंद बघतात आणि विचार करतात, ह्याचे सगळं काही व्यवस्थित आहे. मनाच्या आतील वादळ कोणाला दिसत नाही. आयुष्यात सगळ्यात मोठी वस्तुस्थिती ही आहे की आपण सगळे तुटलेल्या वास्तूचे एक भाग आहोत. कोणाला नात्याने तोडले, कोणाला परिस्थितीने तोडले आणि कोणाला आपल्याच स्वप्नाने अपूर्ण सोडले. पण लक्षात ठेवा, प्रत्येक तुटण्याचा अर्थ असा नाही होत. कधी कधी परिस्थितीशी लढून पण ती व्यक्ती कणखर बनते आणि शांतपणा ओरडून ओरडून आपल्याला नवीन रस्ता दाखवतो. मन कितीही रडू दे, पण प्रयत्न कधीही सोडायचे नाही. कारण जे आतून जिंकलेले असतात ते पूर्ण जगाला हरवू शकतात. नक्की विचार करा. चला करूया सुंदर विचारांना. जगण्यासाठी सुंदर विचार. स्वामी म्हणतात, चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. आपण फक्त संयम ठेवायचा. जीवनात दुःख आलं तर सुख पण येईल. नशिबाची चिंता नशिबावर सोडा. कारण इच्छा असूनही माणूस हे बदलू शकत नाही. मग उद्याच्या चिंतेने वर्तमान वाया का जाऊ द्यायचा? तुम्हाला देवाकडून काही मागायचंच असेल तर नेहमी तुमच्या आईची स्वप्ने पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना करा. तुम्ही आपोआप आकाशाला स्पर्श करू शकाल. माझे स्वामी सांगतात, आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी काय चांगलं केलं आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केलं. स्वामी म्हणतात, 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका. कारण या वाईट दिवसांमध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. स्वामी म्हणतात, का रडतोस, का खचतोस, का डगमगतोस? माझा हात धरलेला असताना इतरांची आशा का बाळगतोस? कोण तुझ्याशी कसं वागतय मी सगळं पाहतोय. हे बघ, कर्म कोणाला चुकलंय का? थोडा धीर धर. मी होतो आहे आणि मी कायम तुझ्या पाठीशी उभा असेल. माणसाला या खडतड आयुष्याने एक गोष्ट शिकवली आहे की परिस्थिती कशीही आली तरी नतमस्तक होऊन जगता आलं पाहिजे. कठोर परिश्रम करा पण थांबू नका.
कारण थांबला तो संपला. म्हणून थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या, पण पराभव म्हणून थांबू नका. संघर्ष ही निसर्गाची देणगी आहे. ती जो स्वीकारतो तोच पुढे जातो. स्वामी म्हणतात, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरू नका. स्वामी म्हणतात, परिस्थितीप्रमाणे बदलणारी नाते सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारी नाती सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही. स्वामी म्हणतात, जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा असेल. एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहणार? एक दिवस तोच त्रास तुम्हालाही होईल. जो त्रास तुम्ही त्याची चूक नसताना त्याला दिला असेल. स्वामी म्हणतात, स्वतःवर शंका घ्यायची नाही, कारण इथं प्रत्येक माणूस वेगळ्या वेळेत फुलतो. कोणीतरी 20व्या वर्षी यशस्वी होतो, तर कोणीतरी 40शीत वेळ लागतो. पण चुकत नाही जर ध्येय स्पष्ट असेल तर. स्वामी सांगतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल. आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.